नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादास कानेंनी सर्वांचा स्वागत करत आहे. आजच्या तसे उद्याच्या हवामान अंदाज पाहताना अवकाळी पावसाची पूर्वतयारी आज मला दिसून आली, तेही तुम्हाला शेअर करत आहे. आज संपूर्णतः क्वचित कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पूर्वेस ढगाळ परिस्थिती दिसली. उत्तर भागात अवकाळी पावसाचे ढग दिसले आणि दक्षिणे बंगालच्या उपसागराच्या आसपास एक चक्राकार स्थिती आणि अरबी समुद्राच्या आसपास एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे. आणि सुरुवात हीच खरी अवकाळी पावसाची सुरुवात इथूनच सुरुवात झालेली आहे. म्हणजे तयारी म्हणावं आपण त्याला, अवकाळी पावसाची तयारी सुरुवात झालेली आहे. राजस्थानच्या साईडला एक चक्राकार स्थिती निर्माण आहे, त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतो. इतरत्र पाहायला गेलं तर रात्रीतून वाऱ्याचा वेग थोडासा वाढलेला आहे, कारण अरबी समुद्रामध्ये असलेली चक्राकार स्थिती ती वाऱ्याचा वेग वाढवू शकते आणि पश्चिमेकडून वारे वाहताना आपले सांगली भागात, निम्मा महाराष्ट्र निम्मा कर्नाटक, सांगली भागात, सांगली, कोल्हापूर, मुंबई ह्या भागात पश्चिमेकडून वारे आणि इकडं हैदराबादकडून बघायला गेलं तर पूर्वेकडून वाऱ्याची दिशा दिसत आहे. आणि त्याच भागात बेंगलोर, हैदराबाद भागात थोडेसे उंचावरचे ढग असे रात्रीतून सुद्धा असणार आहेत. आणि रात्रीतून पाहायला गेलं तर कोटा, झाशी, फैजाबाद, दिल्ली ह्या भागात पावसाचं सावट हे आहेच. अवकाळी पावसाचे ढग तिथे आहेत आणि त्यामधूनच हळूहळू कमी दाबाचं क्षेत्र पुढे निर्माण होईल. बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि ती रात्रीतून 4-5 वाजता किंवा तिथून पुढे 1-2-3 दिवसात त्याची तीव्रता थोडीशी वाढेल आणि तिथूनच अवकाळी पावसाचे ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात होईल. त्यावेळी इकडे दक्षिण टोकाला हाय प्रेशर म्हणजे वाऱ्यांची दिशा, वाऱ्यांची गती चांगली वाढेल. रात्रीतून पाहायला गेलं तर रात्री तापमानाचा विचार जर करायला गेलं तर क्वचित घाट परिसर किंवा पश्चिम बाजूला क्वचितच थोडासा गारवा जाणवेल, नसेल तर सर्व भागात उकाडा जाणवेल. आणि 10च्या सुमारास आज जशी ऊन कडक होतं, म्हणजे तीव्रता उन्हाची उष्णता कशी होती अशीच उष्णता उद्या राहणार आहे. 32-30 सेल्सिअस 10चा असणार आहे. आणि 10च्या सुमारास वायव्येकडून दक्षिणेकडे पूर्व दक्षिणेकडे वारे वाहताना दिसते. निम्मा महाराष्ट्र, निम्मा कर्नाटक आणि निम्मा दक्षिण भारत इकडे आग्नेयेकडून उत्तरेकडे वाहताना दिसेल वाऱ्यांची दिशा तशी असेल उद्या. आणि नागपूर परिसरातही उंचावरची ढग निर्मिती होईल, का तर वाऱ्याची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे असल्यामुळे. त्यामुळे ढगांची निर्मिती नागपूर, महाराष्ट्राचा विदर्भपट्टा थोडासा, आणि तसे विशाखापट्टणम, कोरपा ह्या साईडला म्हणजे पूर्व भारतामध्ये ढगांची परिस्थिती चांगली निर्माण होईल. पावसाचे काही ढग दिसत नाहीत, पण दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता वाटत आहे. मुंबई साईडला पाहायला गेलं तर दुपारनंतर मुंबई म्हणा, महाराष्ट्र, कर्नाटक हे सर्वच भागात 33-34-35 सेल्सिअस तापमान राहील. तसेच उत्तर भागातून -10 सेंटीग्रेड म्हणजे तिथं गारवा असणार आहे, का तर तिथं बर्फ पडलेला आहे, पावसाचं सावट तिथं आहेच. त्यामुळे तिथल्या भागात गारवा हे असणारच आहे. आणि त्याच भागात अजून ढगाळ हवामान परिस्थिती आहे, काहींसं बर्फ पडण्याची शक्यता सुद्धा तिथे निर्माण झालेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर उत्तर भागातून पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे.